रेसिपी शो मध्ये आज आपण एक वाळवणाचा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याची चकली, जी की सगळ्यांना आवडते। पण याच्या बाबतीत तीन महत्त्वाचे प्रॉब्लेम होतात। ते कुठले? तर आपल्याला बटाट्याचं प्रमाण आणि साबुदाण्याचं प्रमाण हे समजत नाही की किती घेतलं पाहिजे। त्याचबरोबर बऱ्याचशा वेळेस हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ होतं, मग पातळ झाल्यामुळे आपल्या चकलीचे वेडे व्यवस्थित येत नाहीत, ते तुटतात। आणखीन एक तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस ही चकली तयार होते, वाळली जाते आणि तळली जाते, तळल्यानंतर त्यातला जो साबुदाणा आहे तो खुसखुशीत राहत नाही, कडक होतो आणि मग खाताना दाताला कणके बसतात। तर या सगळ्यांवरचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि हा मी एका बाउल मध्ये टाकून घेते। पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाण्यातलं पाणी निथळून घेतल्यानंतर आता आपण साबुदाणा भिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत। तर रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीनं पाणी ओततो म्हणजे साबुदाणा बुडेल आणि त्याच्यावरती आपलं जे बोट असतं त्याचं एक कांड इतपत आपल्याला पाणी ओतायचंय। आता हा साबुदाणा आपण झाकून ठेवूयात रात्रभर। सकाळ झालेली आहे, रात्रभर आपला हा साबुदाणा अशा पद्धतीनं भिजलेला आहे। आपण पाहूयात तो साबुदाणा भिजण्यासाठी आपण याला पुरेसा वेळ दिलेला आहे आणि आता हा साबुदाणा आपण चेक करूयात। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असा हा भिजला गेलेला आहे आणि हीच आपली सगळ्यात पहिली टिप आहे, साबुदाणा व्यवस्थित असा भिजणं। चकली खुसखुशीत होण्यासाठी टिप नंबर 2 ती म्हणजे चकली करताना आपण रेग्युलरली काय करतो, खिसलेल्या बटाट्यामध्ये हा साबुदाणा असाच टाकून देतो। तर आज आपण तसं करणार नाहीये, आपण हा साबुदाणा शिजवून घेणार आहे। साबुदाणा शिजवून घेताना पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे, ते मी तुम्हाला दाखवते की आपल्याला किती पाणी घ्यायचं। अगोदर तर हा साबुदाणा आपण अशा पद्धतीनं मोकळा करून घ्यायचा आहे। इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण हा साबू टाकून घेऊया। आणि याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, हा साबू आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पण गंजी करायची नाहीये। तर त्याच्यामुळे फक्त अर्धा कप इथं आपण पाणी घेतलेलं आहे। गॅसचा फ्लेम आपण मीडियम ठेवलेला आहे आणि हा साबू आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे। आता सुरुवातीला तुम्ही साबुदाण्याचा रंग बघा कशा पद्धतीचा आहे, म्हणजे मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याला कितपत हा शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं हे आपण हलवून घेतलेलं आहे आणि हलवून घेतल्यानंतर 1 मिनिटासाठी हे मी झाकून ठेवते। झाकून ठेवून याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही। साबुदाणा इथं वाफलतोय, तर तोपर्यंत इथं आपण बटाटे घेतलेले आहेत, पण त्याच्या अगोदर इथं तुम्ही बघू शकता मी स्टीलचं पातेलं वापरलेलं आहे। तर त्याच्या खाली मी पॅन ठेवलेला आहे, जेणेकरून ते स्टीलच्या पातेल्याला डायरेक्ट फ्लेम जर मिळाली तर ते करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीची अरेंजमेंट केलेली आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे। हे इकडे वाफलते, तर आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर असं होतं। हा बटाटा आपण उकडून घेतलेला आहे। बटाट्याच्या बाबतीत एक टिप ती म्हणजे बटाटा आपल्याला 100% म्हणजे पूर्ण गाळ असा शिजवून घ्यायचा नाहीये, तो 80 म्हणजे 70 ते 80% शिजवून घ्यायचा। हलका असा त्याच्यामध्ये थोडासा कच्चेपणा असावा, जेणेकरून हे पीठ जे आहे ते आपलं पातळ होणार नाही आणि मग आपल्याला पुढच्या ज्या अडचणी आहेत त्याला सामोरं जावं लागणार नाही। 1 किलो बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हा खिसणीनं खिसून घ्यायचा आहे। आपला बटाटा खिसून होत होता तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता हा साबुदाणा अगदी एकूण एक साबुदाणा काचेसारखा पारदर्शक झालेला आहे। आपल्याला इथपर्यंत येईपर्यंत हा वाफलून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा हा साबुदाणा होण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे। गॅसचा फ्लेम एकदम लो होता, हे जास्त महत्वाचं आहे। आणि तुम्हाला याच्यापेक्षा थोडासा जास्त किंवा कमी वेळ लागू शकतो, कारण की प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम लहान म्हटलं तरी नाही म्हटलं तरी थोडी लहान मोठी होत राहतेच। तर त्याच्यामुळे साबुदाण्याकडे लक्ष द्या। मी जे टायमिंग सांगितले त्याच्याऐवजी साबुदाणा अशा पद्धतीचा पारदर्शक झाला पाहिजे। आता आपण थंड करून घ्यायचंय। तर हे ताट मोठे परात मी घेतलेली आहे, तर याच्यातच एका बाजूला साबुदाणा काढून घेते। साबुदाणा हलका असा थंड झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची हिरवी मिरचीची अशा पद्धतीची मी भरड काढून घेतलेली आहे। याच्याऐवजी तुम्ही लाल चटणी वापरू शकता किंवा आपण जे चिली फ्लेक्स म्हणतो ते सुद्धा वापरू शकता, त्यानं सुद्धा छान असं हे दिसतं। चवीनुसार मीठ,
तुम्ही परत टेस्ट करून थोडंसं ऍड करू शकता, तिखट आणि मीठ दोन्ही पण. तर त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं कमी किंवा बेतानं टाकायचं. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हाताने ते चुरून घ्यायचं. बटाटा साबुदाणा व्यवस्थित असा एकत्रित करून घेतलेला आहे, मळून घेतलेला आहे. आता आपण चकल्या घालायला घेऊ. इथं आपण शेवगा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊया. आता 3 दिवस झालेले आहेत. कुठलंही उन्हाळ काम घेतलं तरी त्याला एक साधारण 3 ते 4 दिवस हे लागतातच, म्हणजे ते व्यवस्थित असे वाळले जातात, सुकतात. तर इथं आपल्या या चकल्या छान पैकी मी वाळवून घेतलेल्या आहेत आणि आता तळून घेऊया. ही चकली तळत असताना सुद्धा आपल्याला तेल चांगलंच गरम करून घ्यायचं असतं, तरच मग ती व्यवस्थित अशी पटकन तळली जाते, पटकन फुलते. हलक्या गरम तेलामध्ये जर तुम्ही हिला तळली तर ही अशी आकुंचन पावल्यासारखी होते, म्हणावी तेवढी ती फुगत नाही किंवा फुलत नाही. आता इथं मी तेल भरपूर गरम केलं तरी सुद्धा ती चकली गरम व्हायला तिने तिचा वेळ घेतला. आणि नंतर इथं तुम्ही बघू शकता अशी थोडीशी हलकी याला दाबावं लागतं हलक्या हातानं. आणि तुम्ही बघताय की ह्याच्यातला जो साबुदाणा आहे तो छान अशा पद्धतीनं फुललेला आहे आणि चकलीचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता. मस्त अशा आपल्या या चकल्या फुललेल्या आहेत आणि तुम्ही साबुदाणा याच्यातला बघू शकता. अगदी ज्या पद्धतीनं नायलॉनचा साबुदाणा फुलतो तशा पद्धतीनं हा साबुदाणा फुललेला आहे. आणि आता याच्यातली एक चकली तुम्हाला दाखवते. हिची साईज आणि तळल्यानंतरची साईज बघू शकता. अगदी दुप्पट ते 2.5 पट ही फुललेली आहे. अगदी परफेक्ट अशा ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. मी ज्या काही गोष्टी व्हिडिओच्या दरम्यान सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा चकली करताल तेव्हा त्या गोष्टी अंमलात आणा. तुमची सुद्धा चकली अगदी परफेक्ट अशी होईल, सेम माझ्यासारखी. मस्त अगदी परफेक्ट अशी आपली चकली खुसखुशीत झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण जो साबुदाणा वापरलेला आहे तो अगदी सहजपणे दातानं तुटतोय, म्हणजे वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील अशा पद्धतीची आपली ही चकली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीच्या छान छान प्रमाणबद्ध परफेक्ट उन्हाळ कामाच्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राईब करा. उद्या संध्याकाळी ठीक 9 वाजता मी परत येते एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.